आज आपण हॉटेलसारखी चमचमीत पालकची भाजी बनवलेली आहे। पालकची भाजी आपण अनेक वेळा बनवतो, पण तुम्ही अशा प्रकारे भाजी करून पहा। पालक न आवडणारे ही भाजी अगदी आवडीने खातील। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण पौष्टिक पालकची भाजी कशी बनवायची हे पाहूया। तर पालकची भाजी बनवण्याकरता या ठिकाणी आपण एक जुडी पालक निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि तो बारीक कापून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी पालक कापून झालेला आहे। चला मग तर फोडणीची तयारी करू। पॅन गरम झालेला आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। 1 चमचा जिरे घालूयात। बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि पालक घालूयात। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मिक्स करून घेऊ। पाणी आटेपर्यंत मध्यम आचेवर आपण पालक व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पालक मधलं पाणी हे आटलेलं आहे। या ठिकाणी पालक व्यवस्थित परतवून झालेला आहे। साईडला ठेवूयात। कढई गरम करायची आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। चिमूटभर मोहरी घालूयात। लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहेत आणि बारीक कापून घेतलेला लसूण घालूयात। 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालूयात आणि मध्यम आचेवर कांदा छान परतवून घ्यायचा आहे आणि 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे तो घालूयात। टोमॅटो लवकर मऊ होण्याकरता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात आणि तोपर्यंत एक वाटण तयार करून घेऊ। साधारण 2 चमचे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि भाजलेले शेंगदाणे 2 चमचे घेतलेले आहेत, बारीक वाटून घ्यायचे आहेत। 2 ते 3 चमचे पाणी घालूयात आणि बारीक पेस्ट करून घेऊ। शेंगदाण्याची आणि फुटाण्याच्या डाळीची बारीक पेस्ट ही तयार आहे। झाकण काढायचं आहे। टोमॅटो मऊ झालेला आहे। 1 चमचा कसुरी मेथी घालूयात। मिक्स करून घेऊ। टोमॅटो अगदी छान सुटा झालेला आहे। आता इतर मसाले घालायचे आहेत। तर 1 चमचा हळद घालूयात। 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे। 1 चमचा कांदा लसूण मसाला घालूयात। मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि वाटलेली पेस्ट घालायची आहे। भाजी तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता। तर ही भाजी मला अगदी पातळही नाही करायची, अगदी घट्टही नाही बनवायची, मध्यम आपण भाजी बनवणार आहोत। तर साधारण आपण 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे। बेडगी मिरची पावडर 1 चमचा घातलेली आहे। ह्यामुळे भाजीला कलर खूप छान येतो। बेडगी मिरची पावडर ही तिखट नसते, फक्त रंग द्यायचं काम करते। आणि पालक घालायचे आहे। मिक्स करून घेऊ। अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। मंद आचेवर 5 मिनिटाकरता वाफ काढूयात। तर या ठिकाणी 5 मिनिट झालेले आहे। झाकण काढायचं आहे। भाजी आणखी चविष्ट लागण्याकरता अर्धा चमचा तूप घालूयात। 1 मिनिटाकरता वाफ काढूयात।
तर ह्या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे. ह्या ठिकाणी 1 मिनिट झालेला आहे. झाकण काढायचं आहे. पालकची चमचमीत भाजी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही पालकची भाजी करून पहा. पालकची भाजी अप्रतिम लागते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.